पैंजण किती नाजूक आहे ग तुझं. तुला शोभून दिसत ते. आता लक्ष गेलं का तुझं? हं? अगं मी कवाच बघितलं होतं. फक्त मनातले शब्द आत्ता ओठांवर आले. अच्छा, आज काही खास आहे का? तुळज, तू माझ्या सोबत असलीस ना, माझ्यासाठी रोजचा दिवस खासच असतो. मग तो कसा खास असतो ते सांग ना. तू सोबत असलीस ना, जगाचा विचारच येत नाही मला. कसलीच काळजी उरत नाही बघ. आणि आणि असं वाटतं चांदणं पडलंय, थंडीचे दिवस आहेत आणि आपण फक्त दोघच आहे. आणि आणि चांदण्या रात्री गुलाबी थंडीत शेकोटी पेटवली आणि त्या प्रकाशात तुझा चेहरा असा उजळून निघालाय. त्या चेहऱ्याकडे मी बघतच बसलोय. माझं मनच भरत नाही. आणि आणि असं वाटतं रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहता आणि बस आता सांगत बसलो तर रात्र पुरायची नाही. वाव, एवढा रोमॅन्टिक आहे माझा नवरा, हे तर मला माहीतच नव्हतं. आता माहित झालं ना. मग आता आपण उद्या फिरायला जायचं. फिरायला कुठं? भागूच्या शाळेत. शाळेत? कशाला? अरे उद्या तिचं ना शाळेत सायन्स प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि पालकांनाही बोलवलंय. हा मग माझी काय गरज आहे? तू जा ना. असं कसं? तूही बघितलं पाहिजे ना की आपली भागू शाळेत कशी प्रगती करते ते. याआधी हे सगळं तेजू बघत होती, पण आता भाग्या आपली जबाबदारी. कळलं? त्यामुळे मला तुझी काही करणं नको. उद्या आपण शाळेत जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे, जसा आपला हुकूम.